नमस्कार. सर्वांचे टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्क्रीनवर ज्या पद्धतीने तुम्ही इमेज पाहताय त्यामध्ये मेन्शन केल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन नंतरचा पार्ट 1 मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसे करायचे या संबंधीची माहिती दिलेली आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर वरती आय बटनला क्लिक करून तो अगोदर रजिस्ट्रेशन करण्याचा व्हिडिओ पाहून घ्या. सर्व प्रोसेस मी तुम्हाला एकदा सांगत बसलो तर तुम्हाला त्या कळणार नाही आहेत आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल, म्हणून मी असं टप्प्याने घेतोय. रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ बनवलेला आहे अगोदर, तो पाहून घ्या. ती प्रोसेस सुरुवातीला करावी लागते आणि त्यानंतर रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसला कंप्लीट केल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळतो. ते मिळाल्याच्या नंतर त्याचा वापर करून आपण लॉग इन करून घ्यायचा आहे आणि मग पार्ट 1 जो ऍडमिशनचा पहिला टप्पा आहे तो पूर्ण करावा लागतो, सुरू करावा लागतो. परंतु अगोदर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असते, म्हणून रजिस्ट्रेशनचा तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशनच्या नंतरचा जो पार्ट 1 आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूया. सगळं मी ऍक्च्युअली प्रोसेस ऑनलाईनच्या माध्यमातून कशी चालवली जाते ते इथं तुम्हाला डेमोच्या साहाय्याने दाखवणार आहे. तुम्ही सर्वांनी ते लक्षपूर्वक पाहावं, खास करून विद्यार्थ्यांनी. आणि माझी एक सूचना आहे विद्यार्थ्यांना की बेटा तुम्ही हा जो फॉर्म भरणार आहात तुम्ही स्वतः प्रत्यक्षात भरा, माहिती पूर्ण घ्या, गडबड नाही आहे. 19 तारखेपासून सुरुवात होणार आहे, ते 28 मे पर्यंत आहे, म्हणून परिपूर्ण माहिती घेऊन वाटलं तर एखादं पेज ठेवा आणि सगळी माहिती पेजवर व्यवस्थित लिहून मग रजिस्ट्रेशन किंवा हे पूर्ण प्रोसेसला फॉलो करा. बट स्वतः पूर्ण भरायचं आहे, दुसऱ्याच्या माध्यमातून फॉर्म भरू नका. एखादी चूक झाली आणि तुम्ही जर ती चूक पुढे कंटिन्यू झाली तर तुम्ही त्या फेरीमधून बाद होणार आहात, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून परिपूर्ण माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी हे काळजीपूर्वक भरायचं आहे, हे लक्षात घ्यायचंय. चला तर मग सुरुवात करूया. पार्ट 1 कसा भरतात याकडे जाऊया आपण. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा जो तुम्ही रजिस्टर नंबर दिलेला असतो, रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला असतो त्याच्यावर सुद्धा तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून आयडी येईल आणि स्क्रीनवर लगेच तुम्ही जेव्हा रजिस्टर करता त्यावेळेस लगेच स्क्रीनवर तुमचा जो काही आयडी आहे आणि पासवर्ड आहे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे मिळून जाते. तुमचं इथं मी ब्लँक केलेत, काही ठिकाणी मी एखाद्या व्यक्तीचं नाव दिसू नये म्हणून त्याला इथं मी लपवलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, इथं स्टुडंटचं नाव येणार आहे, तुमचं स्टुडंट नेम. ओके. आणि इथं दिले बघा, यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली. म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला हा मेसेज येतो स्क्रीनवर. ओके. आणि युअर ऍप्लिकेशन फॉर्म नंबर किंवा त्याला लॉग इन आयडी सुद्धा म्हणतात, तो इथं येतो. लॉग इन आयडी तुम्हाला मेसेजमध्ये पण येतो मोबाईलवर आणि इथं सुद्धा तुम्हाला लॉग इन आयडी मिळतो. तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकता किंवा मोबाईलवर भरत असाल तर स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. लॉग इन आयडी विसरायचा नाही आहे. ठीक आहे. मग हे तुम्ही इथं सक्सेसफुली झाल्याच्या नंतर इथं खाली एक बटन येईल बघा, इथं प्रिंटचं पण ऑप्शन येते, स्क्रीनशॉट काढून घेतलं तरी चालेल लॉग इन आयडी साठी. आणि इथं प्रोसीड टू लॉग इन या बटनावर क्लिक करायचंय. ठीक आहे. फर्स्ट स्टेप होती ही, म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला हा फॉर्मॅट इथं स्क्रीनवर दिसायला लागेल आणि खाली आपण प्रोसीड टू लॉग इन करायचंय, तर तुम्हाला पुढच्या पेजवर घेऊन जाईल. काय होईल पहा इथे. मग इथं एक नवीन ओपन होतो विंडो लॉग इन नावाचा. इथं तुम्ही जो लॉग इन आयडी आता तुम्हाला दाखवला गेला होता, तुमचं लॉग इन आयडी इथं तुम्हाला तो एंटर करायचा आहे या ठिकाणी. ओके. या ठिकाणी लॉग इन आयडी एंटर करायचा आहे. पासवर्ड तुम्ही रजिस्ट्रेशन करताना सेट केलेला असेल तो इथं एंटर करायचा आहे आणि इथं जो कॅप्चा दिसतो तो या ठिकाणी लिहून काढायचा आहे, टाईप करायचा आहे. ठीक आहे. आणि नंतर या लॉग इन बटनवर क्लिक केल्यावर तुम्ही तुमचं जे काही अकाउंट क्रिएट झालं होतं रजिस्ट्रेशनच्या वेळेस ते इथं तुम्ही त्यामध्ये तुम्ही लॉग इन होणार आहेत. ठीक आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर एक नवीन विंडो ओपन होईल तुमच्यासाठी. तुमचं नाव तिथं येईल सुरुवातीला. इथं पहा, इथं हे बघा वेलकम, तुमचं इथं नाव असणार आहे. ओके. हे लॉगआउटचं ऑप्शन असणार आहे. जेव्हा तुम्ही लॉग इन करताय किंवा कुठं बाहेरच्या माध्यमातून करत असाल तर लॉगआउट लॉग इन केव्हाही करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता तुमचा पासवर्ड आणि आयडी तुम्हाला मिळाला, तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्ही लॉग इन झाला त्यावेळेस इथं तुम्हाला वेलकमचा मेसेज येतोय, तुमचं नाव असेल पुढे आणि खाली एक असा पूर्ण डॅशबोर्ड तुम्हाला इथं दिसायला लागतो. ठीक आहे. इथं दिले बघा, वेलकम टू स्टँडर्ड 11 सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे. तर इथं तुमचा लॉग इन आयडी असेल पहा, युजर टाईप आहे, हे सगळं काही तुमचं नाव असेल, या ठिकाणी जे नाव असणार आहे ते सगळं कोणत्या माध्यमातून कोणत्या वेळेला तुम्ही केलं हे सगळी डिटेल इन्फॉर्मेशन असेल, जस्ट तुम्हाला रीड करायची आहे. आणि एक महत्वाचा टप्पा आहे खाली, जे डॅशबोर्डवर ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 जे दिसतंय तुम्हाला इथं,
इथे दिसतंय बघा ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1. ठीक आहे, तो इथं इनकम्प्लीट दिसत आहे, म्हणजे आता तर सुरुवात केली आपण, हा कम्प्लीट करायचा आहे आपल्याला फॉर्म भरायचा. जेव्हा तुम्ही कम्प्लीट कराल ना, ह्या इनकम्प्लीटच्या जागी कम्प्लीट शब्द येणार आहे, किंवा ऑटो व्हेरीफाईड म्हणून ऑप्शन येईल कदाचित. कम्प्लीट किंवा व्हेरीफाईड म्हणून ऑप्शन येईपर्यंत आपल्याला हा प्रोसेस कम्प्लीट करायची आहे. ठीक आहे, आता यामध्ये हे फक्त जस्ट चेक केलं आपण की आपला लॉगिन आयडी वगैरे काय आहे, नाव वगैरे वगैरे आलंय का बरोबर. इथं सुरुवात करायला पार्ट 1 ला. या पार्ट 1 मध्ये काही टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा आहे रजिस्ट्रेशन डिटेलचा. जर तुम्ही याला पुढे फॉरवर्ड केलं, इथं खाली प्रोसीडचं बटन असते, त्याला क्लिक केलात तर तुम्ही या पुढच्या पेजवर जाल. तिथं काय असणार आहे बघा, हा सेकंड पार्ट रजिस्ट्रेशन डिटेल. तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं होतं बघा, त्याचं डिटेल इथं आहे. फक्त आपल्याला एकदा परत रिचेक करायचं. या डिटेल मध्ये काय आहे, पहिली स्टेप इथं रिचेक आला. ओके, रिचेक करून घ्यायचं. काय रजिस्ट्रेशन जे केलं होतं त्या प्रोसेसला चेक करून घ्यायचं. ऍप्लिकंट स्टँडर्ड एरिया, तुम्ही जे रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आउटसाइड इनसाइड महाराष्ट्र किंवा तुमचा जो काय रिजन होता त्याला रजिस्टर केलं असेल ना, ते इथं फ्रेशर आहात, रिपीटर आहात की प्रिव्हियसली पास आहात, जे काही तुम्ही रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये केलं होतं ते इथं सगळं तुम्हाला दिसेल. ते फक्त तुम्ही लुकआउट करायचंय, चेक करून घ्यायचं. इथं काही लिहायचं नाही, कोणते प्रोसेस एंटर करायची नाही आहे. जस्ट रजिस्ट्रेशन डिटेल जे अगोदर केलं होतं ते चेक करायचं असतंय. ठीक आहे, इथे एक नोट पण दिसते पहा, आणि योग्य वेळेस स्क्रीनवर ज्या नोट दिसतात त्या वाचायच्या आणि पूर्णच फॉलो करायचं पुढे. आता इथं तर आपण चेक करण्यासाठी स्क्रीनवर आलं होतं, आपण चेक केलं, आपण बरोबर आहे हे सगळं पाहून घ्यायचं. तर इथं इफ यू चेंज युअर रजिस्ट्रेशन डिटेल, तर याच्यामध्ये तुम्हाला चेंजही करता येते. इथं हे जे दिसतंय टिक मार्क, हे रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही केलं होतं, बट तुम्हाला असं वाटलं की बाबा मी चुकीनंच केलंय, ते आता मला परत बदलायचंय, त्यावेळेस चूक झाली होती, तुम्ही बदलू शकता. इथं पण दिले बघा, इफ यू चेंज युअर रजिस्ट्रेशन डिटेल युअर ऍप्लिकेशन फॉर्म डाटा विल बी रिसेट. तुमचा जो डाटा आहे तो पूर्ण रिसेट होऊन जाईल, म्हणजे परत तुम्हाला कदाचित लॉग इन आयडी क्रिएट करावं लागेल डबल. म्हणून सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांनी व्यवस्थित माहिती कागदावर लिहून घ्यायची आहे, नंतरच फॉर्म भरायला फिल करायला सुरुवात करायची आहे. चुकीनंही एखादं चूक माहिती या ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेसमध्ये द्यायची नाहीये. ठीक आहे, म्हणजे आपल्याला परत ऑप्शन्स असतात एडिट करायचे, बट एडिट करण्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. परत लॉग इन आयडी हे ते काही प्रोसेसमध्ये परत रिपीट जावं लागेल, म्हणून त्यापेक्षा बेटर की आपण सुरुवातीपासूनच करेक्ट इन्फॉर्मेशन द्यावी. ठीक आहे, इथं चेक केल्याच्या नंतर खाली इथं तुम्हाला प्रोसीडचं बटन मिळणार आहे. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर जस्ट इथं ही स्टेप होती रिचेक करायची. जे रजिस्ट्रेशन झालं ते चेक करून घ्यायचं होतं. पुढे गेल्यावर तुम्हाला इथं तसा मेसेज येईल, इफ यू आर, इथं दिसतंय बघा रजिस्ट्रेशन डिटेल जे आहेत चेंज केल्यात, युअर ऍप्लिकेशन डाटा विल बी रिसेट, आर यू शुअर यू वॉन्ट टू चेंज द रजिस्ट्रेशन डिटेल. चेंज करायचं का, कॅन्सल आणि कन्फर्म, असे दोन वॉर्निंगचा मेसेज आहे हा. ठीक आहे, जर आपण इथं कन्फर्म केलं तर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन होतं ते कन्फर्म झालेलं आहे. कन्फर्म करून घ्यायचंय, जे तुम्ही इन्फॉर्मेशन दिली होती ती किंवा चेक केलेली होती ती कन्फर्म करून घ्यायची आणि मग पुढे जायचंय. कन्फर्म केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन व्हिडिओ दिसायला लागेल पहा, या पद्धतीनं. इथं आलो आपण सेकंड स्टेपला. रजिस्ट्रेशन डिटेल चेक केल्याच्या नंतर पर्सनल डिटेल. आता इथं तुम्हाला माहिती भरायची आहे. ठीक आहे, इथं माहिती काय असणार आहे पहा. जेव्हा तुम्ही तिथं कन्फर्म करताना, जर तुम्ही एसएससी बोर्ड मधून असाल, महाराष्ट्र बोर्ड माध्यमातून 10वी परीक्षा पास झालेला असाल, 10वीची परीक्षा दिलेली असाल ना, तर तुम्हाला इथं जो नेम ऑफ ऍप्लिकंट्स मदर नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ही सगळी माहिती ऑटोमॅटिक फिल होऊन जाईल. बट जर का तुम्ही सीबीएसई किंवा आयसीएसई किंवा एसएससी सोडून दुसऱ्या कोणत्या बोर्ड मधून आला असाल, तर मात्र तुमची माहिती तुम्हाला इथं पूर्ण फिल करावी लागेल. आता ही एसएससी बोर्ड मधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय ऑटोमॅटिक ही माहिती येऊन जाते, कारण की तुम्ही जे सीट नंबर लिहिला होता रजिस्ट्रेशन करताना, 10वीच्या बोर्ड परीक्षेचा सीट नंबर लिहिला जातो, त्या तिथला रेकॉर्ड सरळ सरळ इथं कॅच होऊन जातो, म्हणून तुमचं नाव, आईचं नाव वगैरे सगळं इन्फॉर्मेशन इथं येऊन जाईल. जर का नाही आली तरी घाबरायचं नाहीये. जर नाही आली योगा म्हणजे एसएससी बोर्ड मधून असल्यामुळे येऊ पण शकते. जर नाही आली तर तुम्ही पूर्ण माहिती, तुमचं ऍप्लिकेशन नेम ऑफ ऍप्लिकंट्स, मदर नेम, जेंडर, मेल फिमेल आहे, डेट ऑफ बर्थ, हे सगळं, नेम ऑफ द स्कूल, ज्या शाळेमधून तुम्ही 10वी पास झालात, स्कूल इंडेक्स नंबर, हे महत्वाचं आहे लिहिणं. जर का तुम्ही इन हाऊस कोट्यामधून असाल तर हे महत्वाचं असणार आहे लिहिणं. स्कूल इंडेक्स नंबर असतो बघा. संबंधित जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही संबंधित शाळेमध्ये विचारणा करून घ्या, किंवा जे तुमची टीसी वगैरे असेल त्याच्यावर असू शकते. नसेल आता सध्या टीसी मिळाली तरी तुम्ही संबंधित शिक्षकांना विचारून तिथला त्या संबंधित शाळेचा इंडेक्स नंबर आणि युडाइस नंबर नोट करून घ्या. ठीक आहे, इथं दोन्ही भरायचे आहेत बघा, इंडेक्स नंबर आणि
युडायस नंबर. हे कशासाठी आवश्यक आहे इथं लिहिले बघा नोट. इफ यू वॉन्ट टू टेक ऍडमिशन थ्रू इन हाऊस कोटा. इन हाऊस कोटा जो असतो बघा, 3 प्रकारचे कोटा आहेत. इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा अँड तिसरा एक असतो मायनॉरिटी कोटा. ठीक आहे. बट इन हाऊस कोट्यामधून जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं देन प्लीज एंटर द 10 स्टँडर्ड स्कूल इंडेक्स नंबर अँड और युडायस नंबर, दोन्ही पैकी कोणतरी किंवा दोन्ही करेक्ट. ऍटलिस्ट इंडेक्स नंबर तर तुम्हाला कंपल्सरी भरणं आवश्यक आहे जर तुम्ही इन हाऊस कोट्यामधून ऍडमिशन घेणार असाल तर. ठीक आहे. मग ही प्रोसेस भरल्याच्या नंतर ही इथं लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी की इथं तुमचं जे नाव आहे बेटा ते तुमच्या 10वीच्या मार्कमेमोवर प्रिंट आउट जी काढली तुम्ही, उद्याला निकाल आहे तुमचा, त्या निकालाची जी प्रिंट आउट मिळणार त्यामध्ये जे नाव असणार आहे तेच एंटर करायचं आहे. आईचं नाव सुद्धा तेच एंटर करा जे की तुम्ही 10वीच्या मार्कमेमोवर लिहिलेलं आहे किंवा माहिती दिलेली आहे तीच. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ, आईचं नाव आणि तुमचं नाव पूर्ण, याच्यामध्ये चूक होऊ नये याकडे लक्ष द्यायचं विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. मग इथं खाली हे सगळी माहिती भरल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणून ऑप्शन असते, तिथं जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला पुढच्या पेजवर घेऊन जाईल. सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यावर इथे इन्फॉर्मेशन येते, नोटिफिकेशन येत राहतात की जर तुम्ही कन्फर्म करणार आहात का. इफ यू वॉन्ट टू अप्लाय इन हाऊस कोटा, ते सांगितलं मी. जर तुम्ही इन हाऊस कोट्यासाठी म्हणजे त्याच शाळेमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल, त्याच संस्थेच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेत असाल 11वीला, तर त्याला इन हाऊस कोटा म्हणतात. याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सुद्धा मी डिटेल इन्फॉर्मेशन एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा पाहून घेऊ शकता. वरती आय बटनला क्लिक करून तो संबंधित व्हिडिओ अगोदर पाहून घ्या. खूप डिटेल इन्फॉर्मेशन आहे तिथं, ती पाहून घ्यायची. पूर्ण प्रोसेस बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. मग हे इन हाऊस कोटा वगैरे काय असेल तुम्हाला तिथं कळून जाईल. पण तुम्हाला इथं ओके करायचं. जर तुम्ही इंडेक्स वगैरे भरला असेल तर तुम्ही इन हाऊस कोट्यासाठी अप्लाय करू शकता. इथं ओके केल्याच्या नंतर तुम्हाला पुढच्या स्टेपला घेऊन जाईल. काय आहे ती ऍड्रेस डिटेलची. आता आपण या ठिकाणी आलो पहा, ऍड्रेस डिटेलवर आलोय. ठीक आहे. आता ऍड्रेस डिटेल मग आता तुमच्यासोबत तुमचं आधार कार्ड असावं. आधार कार्डवर जे ऍड्रेस आहे तो इथं मेन्शन करायचा आहे. पिन कोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट किंवा तहसील, तुमचं जे काही टाउन आहे ते इथं मेन्शन करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र असतो, इथं स्टेट असतो बघा. इथं क्लिक केल्यावरचे पूर्ण स्टेट येतात. त्या स्टेटमध्ये जे स्टेट आहे आपलं ते सिलेक्ट करायचंय. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं इथं. तहसील इथं सिलेक्ट करायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट, तहसील इथं लिहू शकता तुम्ही. ते सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सगळी माहिती प्रॉपरली मिळून जाते. महाराष्ट्रातले डिस्ट्रिक्ट कोणते आहेत ते, आणि पुन्हा तहसील किंवा तालुका कोणता आहे, तुमचं गाव कोणतं आहे, ते सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथं मिळतील किंवा एंटर करावे लागतील. ठीक आहे. ऍप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल पण आहे खाली. इफ ऍप्लिकंट्स डज नॉट हॅव अ मोबाईल नंबर और ईमेल आयडी, तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचा रिलेटिव्ह मोबाईल नंबर सुद्धा, ईमेल आयडी सुद्धा देऊ शकता. इथं मोबाईल नंबर लिहायचा आहे बघा. 2 ऑप्शन दिलेत मोबाईल नंबरसाठी, दोन्ही फिल करा. पहिला जो आहे तो प्रामुख्याने चालू असावा, दोन्ही चालू असावे याकडे लक्ष द्या. लँडलाईन फोन नंबर सुद्धा साठी सुद्धा दिलाय आणि ईमेल आयडी साठी सुद्धा इथं माहिती दिलेली आहे. ईमेल आयडी प्रत्येक विद्यार्थ्याचा असेलच, तर ते तुम्ही इथं एंटर करून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. माहिती चूक जाऊ नये याकडे प्रत्येक वेळेस स्टुडंट्सनी लक्षात घ्यायचं. यासाठी हा डेमो व्हिडिओ चाललाय बेटा. यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक टप्पा दाखवत आहे. हा प्रत्येक टप्पा तुम्ही आधीच कागदावर जर लिहून ठेवला व्यवस्थित, तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा ऍडमिशनचा ताण येणार नाही, गोंधळ होणार नाही. एकदम स्मूथ वेनं आणि परफेक्ट आणि कमी वेळामध्ये तुम्ही ऍडमिशन प्रोसेसला कंप्लीट करून फ्री होऊन जाल. ठीक आहे. चला, तर हे सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला पुढच्या पेजवर घेऊन जाईल. इथं पुढची स्टेप असणार आहे, ही इम्पॉर्टंट आहे. कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल. ओके. इथं ओपन कॅटेगरीवाले असतील तर त्यांच्यासाठी जास्त इथं या ऑप्शन मध्ये जास्त माहिती भरायची आवश्यकता नाही. बट जे कॅटेगरीवाले आहेत त्यांच्यासाठी मात्र इथं भरपूर इन्फॉर्मेशन लिहिण्यासारखी, एंटर करण्यासारखी आहे. इथं काय दिले नोटवर, प्रत्येक वेळेस नोट असते, काहीतरी डिस्क्लेमर असते, ते वाचून घ्यायचंय आपण. ऍप्लिकेशन्स फ्रॉम द महाराष्ट्र स्टेट क्लेमिंग एनी रिझर्वेशन, ओके, कॉन्स्टिट्युशनल और स्पेशल, शुड अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट. तुम्ही कोणतंही जर इथं रिझर्वेशन क्लेम करण्याचा विचार करत असाल, ओके, तर तुम्हाला त्याचं सपोर्टिंग डॉक्युमेंट फॉर व्हेरिफिकेशनसाठी, अप्रुव्हल करण्यासाठी, त्यांची कॅटेगरी जी आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवणं, व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. ठीक आहे. ते नोट आहे, म्हणजे जे तुम्ही इथं करणार आहात त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं तरच तुम्ही त्याला यस करायचंय. अन्यथा नो करा जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर. आता इथं बघा सिलेक्ट कॅटेगरी, रिझर्वेशन आलं बघा. कॅटेगरी इथं दिली बघा. सिलेक्ट, इथं कॅटेगरी असतात, तुम्हाला एंटर करायचं नाही. एससी आहे, एसटी आहे, व्हीजे आहे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी आणि एससीबीसी पण आहे इथं पहा. आणि ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचे, हे सगळ्या प्रकारचे आहेत. बट जे का तुम्ही इथं एंटर करणार आहात त्यावेळेस त्याचं संबंधित सर्टिफिकेट डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं.
ठीक आहे. इथे दिले बघा, डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी, येस ऑर नो. तुम्ही जर त्या कॅटेगरीचं रिझर्वेशन इच्छुक घेण्याची इच्छा ठेवताय तर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट असावं, तुम्हाला तिथे यस करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फक्त कॅटेगरी दाखवल्या, यापैकी कोणती कॅटेगरी तुमची आहे, तुमच्याकडे ते डॉक्युमेंट आहे का, कास्ट सर्टिफिकेट आहे का, ते चेक करून घ्या. असावं, सगळे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. जर तुम्ही ते सिलेक्ट केलं, समजा मी इथं एनटीबी सिलेक्ट केलाय, ओके, एनटीबी सिलेक्ट केलं कॅटेगरी, तर इथं मला पुढे यस करावं लागेल, कारण की मी त्या कॅटेगरीचं रिझर्वेशन घेणार आहे. तर माझ्याकडे ते डॉक्युमेंट असावं, मला इथं यस करावं लागणार आहे. ठीक आहे. जर यस केलं तुम्ही, तर खाली इथं सांगते की कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग स्टेट, कोणत्या स्टेट मधून तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट मिळाले. आता जनरली ही प्रोसेस महाराष्ट्रातल्या मुलांसाठी मी बोलतोय, म्हणून जनरली सगळ्यांचं आन्सर इथं महाराष्ट्र असेल. ज्या स्टेट मधून तुम्हाला मिळाले ते तुम्हाला लिहावं लागणार. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर पहा की ते तुम्हाला इश्यू करणार तिथं कोणतं गव्हर्नमेंट होतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट होतं की दुसरा होता, त्याचं इथं स्टेट लिहा. पुन्हा कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून मिळाले ते डिस्ट्रिक्टचं इथं नाव येईल, ऑप्शन्स असतील ते इथं मेन्शन करावं लागेल तुम्हाला. जसं इथं मी पुणे मेन्शन केलेलं आहे पहा, महाराष्ट्रामधल्या पुणेमधून मिळालेलं, तर मी इथं पुणे मेन्शन केलंय. आणि परत सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ऍडमिशन्स, मग तुमची कॅटेगरी कोणती आहे. मग तुम्ही इथं वरती तर लिहिलं होतं कॅटेगरी लिहिली, बट तुम्ही त्याच्यातून ऍडमिशन घेण्याची इच्छा ठेवताय का. म्हणजे इथं एनटीबी केलं, तुम्हाला एनटीबी पण दिसते आणि जनरल पण दिसते, म्हणजे तुम्ही कॅटेगरी असून सुद्धा जनरल मधून ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुमच्या कॅटेगरीमधून घेऊ शकता. दोन ऑप्शन्स इथं अवेलेबल होतात तुम्हाला. तुमची कास्ट सर्टिफिकेट असून सुद्धा काही विद्यार्थी मला जनरल मधून घ्यायचं असं अपेक्षा ठेवलं, तर मग तुम्ही जनरल मधून पण घेऊ शकता. दोन्हीपैकी एक टिक करा. जनरली आपण जी कॅटेगरी आहे त्याच्यातूनच ऍडमिशन घेणार आहोत. इथं एनटीबीला मी सिलेक्ट केलंय. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी ऑफ महाराष्ट्र इज रिक्वायर्ड. मात्र हे सगळं केल्यावर, तुम्ही सगळी प्रोसेस दाखवल्याच्या नंतर, किंवा माझ्याकडे मला या कोट्यामधून रिझर्वेशन पाहिजे, तर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. ठीक आहे. हे डॉक्युमेंट आहे असं जर तुम्ही टिक केलं, तर पुढच्या एका प्रोसेसमध्ये तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. आता खाली काय पहा परत, डज ऍप्लिकंट बिलॉंग्स टू हँडिकॅप, म्हणजे कोणी दिव्यांग व्यक्ती वगैरे आहे का. यस असेल तर तुम्हाला त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला ते अपलोड पण करावं लागेल. ठीक आहे. आता असेल तर यस करा. यस केला तर तुमच्याकडे त्याचं सपोर्टिंग डॉक्युमेंट असावं. इथं मी नो केलेलं आहे. पुढच्या स्टेपला खाली स्क्रोल केल्यावर आणखीन इन्फॉर्मेशन मिळेल पहा तुम्हाला अशी. परत काय म्हणते, डज ऍप्लिकंट बिलॉंग्स टू अर्थक्वेक आर प्रोजेक्ट अफेक्टेड, भूकंपग्रस्त किंवा काही प्रोजेक्टग्रस्त असतात बघा, त्याच्या संबंधीचे काही असू शकतात काही विद्यार्थी किंवा त्याचे काही संबंधित पालक वर्ग, त्यांच्याकडे तसं सर्टिफिकेट सुद्धा असू शकते. तर जर असेल तर तुम्ही त्याला यस करा की तुम्हाला त्याच्यातून रिझर्वेशन मिळेल. परत आहे, हॅज ऍप्लिकंट पॅरेंट बीन ट्रान्सफर्ड फ्रॉम ऑनलाईन प्रोसेस एरिया. ह्याचे काही संबंधित डॉक्युमेंट असते, ऑनलाईन प्रोसेस एरियामधून ट्रान्सफर झालेले आहेत का काही ऍप्लिकंटचे पॅरेंट. जर तसे झाले असतील तर त्यांच्याकडे तसं डॉक्युमेंट असेल तर त्यांनी यस करायचंय, अन्यथा नो करायचंय. जे आवश्यकता वाटते ते तसं तुम्ही करणं आवश्यक आहे. ऍप्लिकंट ग्रँडफादर फ्रीडम फायटर आहेत का, स्वातंत्र्य सेनानी म्हणतात त्याला, तर जर असेल तर त्याचं कागद असावं तुमच्याकडे, नसेल तर नाही म्हणून टिक करा. डज ऍप्लिकंट पॅरेंट्स बिलॉंग्स टू सर्व्हिसमॅन, एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी, माजी सैन्य आहेत का, माजी सैनिक आहेत का, जर असतील तर ते टिक करा, नसतील तर नाही. ठीक आहे. डज ऍप्लिकंट बिलॉंग्स टू स्पोर्ट कॅटेगरी, स्पोर्ट कॅटेगरी मधून येत असाल ऍप्लिकंट, जर तुम्ही एखाद्या कोणती स्टेट लेवलची स्पोर्ट्स खेळली असेल तर तुमच्याकडे त्याचे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्याला यस करा, अन्यथा नो. ज्या पद्धतीनं तुम्हाला डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत त्या तुम्ही पद्धतीने इथं सगळे टिक मार्क्स कम्प्लीट करायचे. इफ यू बिलॉंग्स टू अंडर कॅटेगरी ऑफ ऑर्फन, अनाथ म्हणून असतात काही, तर त्याचंही सर्टिफिकेट असते, तर ते तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही यस, अदरवाईज नो असं करायचं. हे सगळे ऑप्शन्स व्यवस्थित लक्षात घ्यायचे. जर का तुम्ही यापैकी कोणत्याही एखाद्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुम्ही त्याचं डॉक्युमेंट्स कलेक्ट करून ठेवा, रेडी करून ठेवा. ठीक आहे. तर इथं काय, ऍडमिशन फॉर टेक्निकल रिझर्वेशन 25% फॉर HSVC आणि बायफोकल कोर्सेस. जे काही विद्यार्थी असतात की 10वीला दिले बघा, हॅव यू ऑप्टेड एनी ऑफ द प्री वोकेशनल कोर्स और सब्जेक्ट ऑफर्ड अंडर NSQF ऍट 10th एक्झामिनेशन. 10वी लेवलला काही कोर्सेस असतात जे की वोकेशनल कोर्सेस सारखे असतात. 12th लेवलला जे वोकेशनल कोर्स असतात तशा टाईपचे असतात, पण त्याला प्री वोकेशनल कोर्स असं म्हणतात. किंवा काही तसे सब्जेक्ट पण असतात बघा, बऱ्याच ठिकाणी तसे इलेक्ट्रॉनिक्सचा सब्जेक्ट असतो, सायन्स 10th लेवलला असतो बघा, काही ठिकाणी होम सायन्सचा असतो पहा, ब्युटी पार्लरचे कोर्स मुलींच्या बाबतीत त्याच्या संबंधीचे काही सब्जेक्ट असतात, तर ते प्री वोकेशनल कोर्स असं म्हणतात त्याला. जर तुम्ही तसा 10th लेवलला तसा एखादा सब्जेक्ट घेतलाय किंवा तसा एखादा कोर्स केलाय का असं विचारलं इथं. येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. ठीक आहे. मायनॉरिटी कोटा ऍडमिशन साठी इन्फॉर्मेशन आहे. मायनॉरिटी कोटा जर असेल, मायनॉरिटी मध्ये लक्षात घ्या इथं
मायनॉरिटी म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असं मायनॉरिटीचं बौद्ध, ख्रिश्चन, जैन जे काय आहेत ना, ते मायनॉरिटीचे कास्ट जे आहेत ना, तर त्यांच्यासाठी इथं त्याचा मायनॉरिटीचा कोटा आहे ना, त्यासाठी ऍडमिशनसाठी इथं इन्फॉर्मेशन विचारले. डू यू बिलॉंग्स टू मायनॉरिटी कॅटेगरी? येस ऑर नो. जर असाल तर येस करा. बट येस केलं की लगेच तुम्हाला एक दुसरा विंडो ओपन होतो. तर इथं तुम्हाला दोन प्रकारची मायनॉरिटी दाखवली जाईल. लेजिस्लेटिव्ह म्हणजे भाषा संबंधी आणि एक तर रिलिजन संबंधी. ठीक आहे, धर्मासंबंधी आणि एक तर भाषेसंबंधी. इथं भाषेमध्ये पण असतात. महाराष्ट्रामध्ये काही असे हे आहेत, स्टुडंट्स आहेत किंवा व्यक्ती आहेत की ज्यांची मातृभाषा किंवा ते त्या विशिष्ट भाषेचे आहेत. उदाहरणार्थ बंगाली असतील, गुजराती असतील, तर ते मायनॉरिटीमध्ये येतात या स्टेटमध्ये आल्यावर. म्हणून ते जर तुम्ही लेजिस्लेटिव्ह मायनॉरिटीसाठी टिक करत असाल तर तुमची कोणती भाषा आहे ते तुम्ही इथं टिक करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि रिलिजन मायनॉरिटी तुम्हाला माहित असायला पाहिजे. मी आता सांगले बौद्ध, ख्रिश्चन, जैन हे असे काही, सीख असे काही येतात ना, ते तुमचा जर असाल तुम्ही मायनॉरिटीमध्ये तर त्या रिलिजन मायनॉरिटीला आपण इथं सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. नंतर इनाउन्स कोटाबद्दल तर सांगितलंय आणि मग शेवटला तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावर पुढच्या प्रोसेसला जाता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या. ठीक आहे. या ठिकाणी आल्यावर दिलं ऍप्लिकंट्स डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल. ठीक आहे. सिलेक्ट सिलेक्ट गायडन्स सेंटर ओके फॉर युअर फॉर्म अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. गायडन्स सेंटर सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ते सिलेक्ट करायचं इथं आपल्याला. आणि ज्या गायडन्स सेंटरला तुम्ही इथं सिलेक्ट केलंय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा जे काही फॉर्म भरलाय त्याची प्रिंट काढायची इथून. आणि तो फॉर्म आणि तुमचे जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्ही सांगितले होते सगळे, जे यस नो केलं होतं ना, यस केलं तर सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे. ते डॉक्युमेंट सुद्धा घेऊन तुम्हाला तिथं कुठं जायचंय, व्हेरिफिकेशन किंवा गायडन्स सेंटरला जायचंय आणि तिथं ते व्हेरीफाय करून घ्यायचे. ठीक आहे. तर गायडन्स सेंटर सुद्धा आपल्याला सिलेक्ट करून ठेवावं लागते अगोदर. आधी इथं गायडन्स सेंटरला टिक केला तर इथं तुमचा आधी झोन सिलेक्ट करून घ्या. समजा कोणत्या झोन मध्ये आहेत तुम्ही, तुम्हाला झोन माहित होऊन जाईल बघा. सेकंडरी स्कूलचा इथं ऑप्शन्स असतील तुमची, तुम्ही ज्या झोन मध्ये असाल. समजा तुम्ही लातूरमध्ये असाल तर लातूर झोन येईल तिथं. नांदेडमध्ये असाल तर नांदेड झोन येईल. पुण्यामध्ये असाल तर पुणे झोन येईल. जो झोन असेल ना त्याचे नाव येतात तुमच्या रिजन मधले. ठीक आहे. त्याला सिलेक्ट करायचं आणि तो झोन सिलेक्ट करायचा. नंतर त्या झोन मध्ये किती गायडन्स सेल आहेत, किती शाळा अशा आहेत किंवा किती गायडन्स सेल असे आहेत त्याची इथं लिस्ट येईल. तुम्ही नांदेड सिलेक्ट केलं तर नांदेडमध्ये किती गायडन्स सेल आहेत त्याची लिस्ट येईल. त्यापैकी तुमच्या जवळचं जे आहे किंवा जिथं तुम्ही ऍडमिशन घ्यायची इच्छा ठेवताय त्याला सिलेक्ट केलं तरी चालेल, किंवा तुमच्या जवळपासच्या रिजन मध्ये जवळ आहे कोणतं, तुम्ही जिथं राहताय त्या एरियामध्ये जवळचं सेंटर कोणतं आहे त्याला टिक करून ठेवायचंय. त्याला ऑप्शन मध्ये एंटर करून ठेवायचंय, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरायच्या नंतर त्या गाईड सेंटरवर जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यावे लागतील. ठीक आहे. तुम्ही कुठलंही येऊ शकता, बट सराउंडिंग आपल्या सराउंडिंग मधलं असलं तर आपण सहज त्यांना तिथं जाऊ शकतो. यासाठी तर आपण जवळचं गायडन्स सेंटर सिलेक्ट करायचं. ठीक आहे. नोट दिलंय तर यू कॅन कम्युनिकेट विथ द अबाउ सेकंडरी स्कूल और गायडन्स सेंटर फॉर एनी हेल्प इन फ्युचर. मग तुम्ही तिथल्या कोणत्याही हेल्पसाठी तुम्ही त्या गायडन्स सेंटर सोबत किंवा त्या सेकंडरी स्कूल सोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकता, म्हणून जवळ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वर प्रिंट केल्यावर टिक केल्याच्या नंतर तुम्ही पुढच्या प्रोसेसला जाणार. आता ही पुढची प्रोसेस इम्पॉर्टंट, जे की डॉक्युमेंट अपलोड करायचे. ठीक आहे. इथं दिलंय बघा फाईल टाईप. इथं सगळ्यात महत्वाचं, डॉक्युमेंट अपलोड करताना एक गोष्ट लक्षात घ्या, जे फाईल टाईप आहे जेपीजी, जेपीईजी, पीएनजी, बी बीएमपी आणि पीडीएफ नावाची, यापैकी कोणत्याही फॉर्मॅट मधली फाईल तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. पीडीएफ फॉर्मॅट असू दे किंवा फोटो काढला तर जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅट मध्ये येतो असतो क्रॉप केल्याच्या नंतर. आणि त्याची मॅक्झिमम साईज 1 MB असावी. जर मोठी साईज असेल तर त्याला तुम्ही रिसाईज करून किंवा काही ऍप्लिकेशन मिळतात त्याचा वापर करून तुम्ही त्याला साईज मध्ये रिड्यूस सुद्धा करू शकता. जर त्या संबंधी माहिती नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हिडिओ लिंक पाठवतो किंवा एक व्हिडिओची लिंक देतो. त्याला क्लिक करून तुम्ही त्या संबंधित व्हिडिओ पाहून घेतला तर तुम्हाला एखाद्या मोठ्या फाईलला झिप मध्ये छोटं कसं करायचंय, म्हणजे एक 5 MB ची फाईल होती तुम्हाला तिथं 1 MB ची लागायली, तर मग त्याला 5 MB ला 1 MB कसं करायचं त्याच्या संबंधी एक व्हिडिओ आहे. तो तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला तो डॉक्युमेंट 1 MB मध्ये कन्वर्ट करून घेता येईल. ठीक आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. मग आता इथे कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत बघा. कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अँड अंडरटेकिंग असणार आहे. अंडरटेकिंग तुम्हाला इथंच मिळून जाते. कास्ट सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे बघा. इथं इथं अपलोडवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जिथून अपलोड करताय, समजा मोबाईल मधून हे फॉर्म भरता असाल किंवा लॅपटॉप मधून बसाल तर तुमच्या लॅपटॉप मध्ये तो
फोटो काढलेला असावा कास्ट सर्टिफिकेटचा, या वरतील फॉर्मॅटमध्ये आणि 1 MB मध्ये आधीच तयार करून इथं फाईलमध्ये ठेवून द्यायचा आहे. लॅपटॉपमध्ये ठेवा किंवा मोबाईलमध्ये ठेवा. ठीक आहे. त्याची साईज 1 MB असावी. फोटो काढून घ्यायचा त्याचा कास्ट सर्टिफिकेटचा. मग ते जे जिथं ठेवलेली फाईल ना, तुम्ही तिथं ब्राउज करून त्या फाईलला सिलेक्ट करा आणि तिथं सिलेक्ट केल्याच्यानंतर ती इथं अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर तुमच्या कॅटेगरीनुसार आवश्यक असेल तर इथं भरायचं इथे. आवश्यकता नसल्यास गरज नाहीये. ओके. ते आपलं असेल तर अपलोड करा. दुसरा अंडरटेकिंग. आता अंडरटेकिंग काय असणार, इथं क्लिक हिअर टू डाउनलोड द फॉर्मॅट. ते अंडरटेकिंग अगोदर तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल. आता हे होऊ शकते की काही ऍप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये हा अंडरटेकिंग नसणार आहे, काही ऍप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये असू शकतो. जर असेल तर ते जो काही अंडरटेकिंग आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी काही माहिती आहे ती प्रॉपरली रीड करून घ्यायची आहे, पाहून घ्यायची आहे आणि नंतर तो भरल्याच्या नंतर त्याचाही फोटो काढायचा आणि काय करायचंय, त्याला पण इथं अपलोड करायचंय या जेपीजी फॉर्मॅट आणि 1 MB मध्ये कन्वर्ट करून. आता हे अंडरटेकिंग ऍक्च्युअली काय असतो, याचा फॉर्मॅट पण जो आहे ना, तो तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला दाखवणार आहे की अंडरटेकिंगचा फॉर्मॅट काय असणार आहे. तो तुम्ही वाटलं त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो, तुम्ही डाउनलोड करू शकता. Remember, you have submit show all the original copies of required uploaded documents at the time of admission. Otherwise, your allotment admissions may retain cancelled or denied. तुम्हाला जे काही तुम्ही डॉक्युमेंट इथं अपलोड केलेत बेटा, आता तुम्ही इथं अपलोड केलेले फोटो असेल ना ते, पण त्याची ओरिजिनल जे असणार आहे, ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही ऍडमिशनला ज्या शाळेमध्ये जाणार आहेत, ज्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं तिथं ते डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील. ओरिजिनल कॉपी तिथं द्यावे लागतील. इथं हे झाल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यास पुढच्या पेजवर, म्हणजे आता यायलो आपण लास्ट स्टेपला पेमेंटच्या. ठीक आहे. मग इथं पुढच्या तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर ऍप्लिकेशन पर्सनल डिटेल येते, तुमचं नाव येते, मंथ अँड इयर ऑफ एक्झामिनेशन, कोणत्या वर्षी पास झाला ते येते. हे सगळी माहिती ती इथं आलेली असते, जी आपण भरलेली आहे प्रिव्हियस सेक्शन मध्ये, ती इथं आलेली असते. ती तरी एकदा चेक करून घ्यायचंय. ठीक आहे. ऍडमिशन प्रोसेसिंग फीस, आता इथं फीस बद्दलची माहिती आहे. फीस टू बी पेड, 100 रुपये फीस असणार आहे तुम्हाला यावर्षी. ओके. म्हणजे ही जी ऍडमिशन प्रोसेस आली ना, याची 100 रुपये फीस असणार आहे. हे सगळी रजिस्ट्रेशनची किंवा ऍडमिशनची प्रोसेसची फीस आहे. प्रत्यक्षात शाळेमध्ये ऍडमिशन घेताना तिथं तुम्हाला वेगळी फीस भरावी लागणार आहे. ठीक आहे. ऍडमिशन फीस वेगळी आहे, ही फक्त रजिस्ट्रेशन फीस असणार आहे. पेमेंट ऑफ मोड इथं ऑप्शन आहेत बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट करायचंय, कुठेही कॅश द्यायची नाहीये. ओके. इथं टिक केल्यास प्रोसीड टू पे ऍडमिशन प्रोसेसिंग फीस, ऍडमिशन प्रोसेसिंग फीस आहे, ऍडमिशन फीस नाही आहे. ठीक आहे. इथं टिक मार्क केल्यास, क्लिक केल्यास तुम्हाला एका पेजवर घेऊन जाईल, जिथं जे काही पेमेंटचे ऑप्शन्स अवेलेबल होतील. इथं या नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीआय. जनरली आपण युपीआय भरपूर प्रमाणात वापरतो. फोन पे, गुगल पे वगैरे जे काही आहेत ऑप्शन्स युपीआय पेमेंटचे, ते इथं टिक केल्यास तुम्हाला, म्हणजे जे आहे ऑप्शन्स अवेलेबल तुमचं, इथं टिक केल्यास तुम्हाला संबंधित विंडोवर घेऊन जाईल. जसं की या पद्धतीने इथं दिसतंय. इथं ट्रान्झॅक्शन आयडी, पेमेंट आयडी आणि किती पे करायचे पैसे, ते अमाऊंट वगैरे लिहिल्यात. तर इथं प्रोसीड केल्यास तुम्हाला एक संबंधित लिंक येईल, तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल ओटीपी साठी वगैरे, जे काही तुम्ही फिलअप केल्याच्या नंतर तुमचे पेमेंट्स तुमच्या फोन पे मधून डिड्यूस होऊन जाईल आणि इथं संबंधित पोर्टलला तुमची फीस जमा होऊन जाईल. या पद्धतीनं तुम्ही फीस कंप्लीट करायची आहे. हे प्रोसीड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या फोनवर मेसेज येतो, किंवा तुम्ही फोन पे ऑप्शन निवडलं होतं तर फोन पेवर मेसेज येतो, तिथं ओटीपी येतो, तो ओटीपी फिल केल्याच्या नंतर तुमचं पेमेंट इथं कंप्लीट होऊन जाते. ठीक आहे. मग यानंतर मग प्रोसीड झाल्याच्या नंतर पूर्ण फीस जमा झाली, तुमची फीस सबमिट झाल्याच्या नंतर मग आता शेवटला येते ऑप्शन लॉक ऍप्लिकेशन फॉर्म, एक लास्ट ऑप्शन असतो बघा. म्हणजे तुम्ही हे जे इतके वेळापासून इन्फॉर्मेशन भरली होती ना बेटा, त्याला लॉक करावं लागतंय. आणि ही इम्पॉर्टंट स्टेप आहे. जर तुम्ही इथं येऊन लॉक नाही केलं तर तुमचं मागचं ऍप्लिकेशन फक्त राहते, लिहून राहते माहिती, बट ती फॉरवर्ड नाही होत पुढे. ते फॉरवर्ड तर तुम्हाला हे सगळं ऍप्लिकेशन लॉक करावं लागणार आहे. बट लॉक करण्याच्या बिफोर इथं सगळी इन्फॉर्मेशन असते, रजिस्ट्रेशन डिटेल, सगळी माहिती, पर्सनल डिटेल, ऍड्रेस भरला होता आपण प्रत्येक टप्प्यामध्ये, रजिस्ट्रेशन डिटेल हे पार्ट पूर्ण केला होता, पर्सनल डिटेल भरलं होतं आपण, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ वगैरे, ऍड्रेस भरला होता आपण, हे सगळं परत इथं येते चेक करण्यासाठी. सो इथं काय करणार आहे तुम्ही, फक्त चेक करून घेणार आहेत सगळं, जे की वरच्या स्टेप आपण पाहिल्या होत्या. सगळी डिटेल, हे कॅटेगरीचं जे काही इन्फॉर्मेशन होती ते सगळी इन्फॉर्मेशन इथं येते. आणि एक ना एक शब्द आपण पाहून घ्यायचा, स्पेलिंग वगैरे कुठं चूक नसावं याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. हे या पद्धतीने हे पूर्ण चेक केल्याच्या नंतर ही कॅटेगरी वगैरे
सगळं चेक केल्याच्या रुरल काय डॉक्युमेंट्स आहेत, यस केला होता, नो केलं होतं, सगळं चेक केल्याच्या नंतर इथं खाली एक ऑप्शन येते पहा. ते पूर्ण वाचून घ्यायचा विंडो. आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट ऑल इन्फॉर्मेशन फर्निश्ड बाय मी इज करेक्ट. बॉक्समध्ये आपण टिक कंप्लीट करायचं आहे आणि ते टिक कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला एक बटन ऍक्टिव्ह होईल खालच्या साईडला. हे या पद्धतीनं पहा. असं हे टिक केल्याच्या नंतर पूर्ण इन्फॉर्मेशन करेक्ट आहे असं आपण एक्नॉलेजमेंट देतो याच्यात. मग इथं टिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे बटन ऍक्टिव्हेट होऊन जाईल लॉक ऍप्लिकेशनचं. ठीक आहे. याला इथं क्लिक केल्यास तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन लॉक केलं हे फायनलाइज होते. म्हणजे हे चेक करून एंडिंगला लॉक करायचं असते. ठीक आहे. लॉक केल्याच्या नंतर ऑप्शन्स येते. ते पूर्ण फॉर्म तुमचा प्रिंट करण्यासाठी. हे ऍप्लिकेशन फॉर्म आला तुमचा आणि हा फॉर्म पूर्णपणे तुम्ही आता कंप्लीट केलाय आणि तो प्रिंट करून घ्यायचा. इथं दिले का प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म. इथं प्रिंटवर क्लिक केला तर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये तो तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करता येतो. डायरेक्ट प्रिंट नंतर तुम्ही हवे त्यावेळेस प्रिंट पण काढून घेऊ शकता. बट प्रिंट आवश्यक आहे तुम्हाला सबमिट करायला. ज्या शाळेमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तिथं सबमिट करावं लागते प्रिंट करायला. ठीक आहे. जे प्रिंट केलेलं ऍप्लिकेशन आहे ते. प्रिंट केल्याच्या नंतर इथं डॅशबोर्डवर जर तुम्ही पाहिलात, या ठिकाणी डॅशबोर्डवर लेफ्ट साईडला जो डॅशबोर्ड दिसतो, इथं ऑप्शन्समध्ये पाहिलात, इथं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म ऑप्शन अवेलेबल आहे बघा. आणि नंतर आहे अनलॉक. लॉक केलं होतं ना तुम्ही, त्याला अनलॉकही करू शकताय. अनलॉक कशासाठी करायचं? जर काही आपल्याला डाटा एडिट करायचा असेल तर अनलॉक करायचंय. ठीक आहे. चेंज व्हेरिफिकेशन सेंटर. व्हेरिफिकेशन सेंटर अगोदर भरलं होतं एक, नंतर चेंज करायची जर इच्छा झाली किंवा आपलं मत झालं की मला चेंज करायचं, तुम्ही त्याला ऑप्शन ठेवलंय, तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरला चेंज पण करू शकता. आणि जनरली माझी सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की एडिटच्या सिच्युएशनला येऊच देऊ नका. अगोदरच इन्फॉर्मेशन करेक्टली फिल करण्याचा हे करा, प्रयत्न करा. ठीक आहे. हे अनलॉक आणि चेंज व्हेरिफिकेशन सेंटर सुद्धा अवेलेबल होते. आणि लास्टला हे लॉक केल्याच्या नंतर तुमचा पार्ट 1 जो होता ऍडमिशन प्रोसेस मधला तो कंप्लीट होऊन जातो. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी हा इथं पार्ट एंड होऊन जातो. शेवटला तुम्ही इथं आलं पहा. जेव्हा तुम्ही ते लॉक करता ना त्यावेळेस लास्टला इथे पहा, इथं ऍप्लिकेशन फॉर्म सुरुवातीला इनकम्प्लीट होतं बघा. तेव्हा तुम्ही लॉग इन केलं त्यावेळेस, तर इथं काय झालंय बघा, ऑटो व्हेरीफाईड झालाय शब्द. ऑटो व्हेरीफाईड येतो म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले असा अर्थ होतो. त्यात गायडन्स सेंटरवर जाऊन डॉक्युमेंट्स चेक करून घ्यायचे. ठीक आहे. या ठिकाणी ही पार्ट 1 ची प्रोसेस कंप्लीट होते आणि या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 कसा असणार आहे ते समजून घेऊया. पार्ट 2 एंड झाला म्हणजे पार्ट 2 असणार आहे बेटा ऍडमिशन प्रोसेसचा मुख्य भाग, की आता आपण राऊंड 1 साठी कॉलेजच्या नावांची यादी देणार आहात. ते काय काय असणार म्हणजे राऊंड साठी अप्लाय करणं म्हणजे पार्ट 2 असणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राऊंड 4 होणार आहेत बेटा आणि शेवटचा आणखीन एक विशेष फेरी 5व्या राऊंड पर्यंत तुम्हाला कदाचित मदत पडणार आहे योग्य मार्गदर्शनाची. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला सगळी अद्ययावत माहिती मिळत राहणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळत राहील. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. काही अडचण असेल कॉमेंट बॉक्समध्ये मला कॉमेंट करा. मी त्याचा आन्सर करायचा प्रयत्न करेल. तुमची अडचण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. थँक्स फॉर वॉचिंग.